कुंभ राशी 28 जुलैनंतर सावधान, मोठा धक्का, तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार. ही भविष्यवाणी 100% खरी होणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुढचे काही क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतात. आज ग्रहांची अशी एक अनोखी चाल सुरू झाली आहे जी वर्षातून एकदाच घडते आणि ज्याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे फक्त कुंभ राशीला. तुम्ही अलीकडे खूप संघर्ष केला, लोकांची साथ सोडली, पैशांची चिंता, नात्यात ताण, मानसिक अस्वस्थता, पण आज नशिबाची दिशा बदलणार आहे. होय मित्रांनो, अचानक येणारी खुशखबर, अडकलेले काम पूर्ण, घरात सुख समृद्धीचा प्रवेश. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगितलेला एक संकेत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये एकदा लिहा जय महादेव, कारण महादेवांच्या कृपेनेच हा चमत्कार घडणार आहे. हा व्हिडिओला एक सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ लिहा, कारण जो भक्त मनापासून लिहितो त्याचे काम पूर्ण होतेच. त्यांच्यावर स्वामींचा आशीर्वादाचा वर्षाव होतच. अडकलेलं काम पूर्ण होणार. अशी एक काम आहे जे तुमच्या मनावर दगडासारखं कोरून बसलं आहे. कित्येक दिवस, कदाचित कित्येक महिनेही असतील, तुम्ही त्यासाठी धडपडत आहात. ते नक्की पूर्ण होणार. हे काम नक्की पूर्ण होईल असा विश्वासही देणार. पण जसा जसा वेळ जातो तसे तसे अडथळे वाढत जातात. कधी कधी कागदपत्रांमध्ये अडचणी येतात, कधी पैशांचा प्रश्न निर्माण झाला, तर कधी त्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी साथ सोडली. तुम्ही आशेने पुढे पाऊल टाकलं आणि प्रत्येक वेळी काहीतरी तुमचा मार्ग अडवत राहते. कधी कधी तुम्हाला असंही वाटलं असेल की कोणाची वाईट नजर लागली आहे का आपल्या नशिबाला, तर किंवा आपलं नशीबच तुमच्या विरुद्ध आता उभे आहे का. रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही विचार केला की इतकी मेहनत करतोय तरी यश का मिळत नाही. मनात निराशा येऊ लागली, आत्मविश्वास ढळू लागला. काही वेळा तर तुम्ही हार मानायचे विचार करू लागला, परंतु तुमच्यात काहीतरी होतं. ही एक अशीच ज्योत जी तुम्हाला पुन्हा उभं करत होती. आता लक्षात ठेवा, हा संघर्ष व्यर्थ नव्हता. ग्रहांच्या हालचाली तुमच्या बाजूने फिरत आहेत. शनिदेवांची तुमच्या संयम, तुमची प्रामाणिकपणा आणि तुमची मेहनत पाहिली आहे. जे काम सतत अडत होतं त्यात अचानक गती येईल. जे ऑफिसमध्ये फाईल थांबली होती ती पुढे जाईल. ज्या व्यक्तीकडून उत्तर येत नव्हतं की अचानक संपर्क करेल. एखाद्या अपेक्षित कॉल, एखादी सकारात्मक भेट किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा पाठिंबा तुमचं काम पूर्णत्वाकडे नेईल. तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल की इतके दिवस जिथे अंधार दिसत होता तिथे अचानक प्रकाश कसा पडला. आज घरात आनंदाची बातमी जाईल, समाधान दिसेल, तुमचं मन पुन्हा आत्मविश्वासाने भरून जाईल आणि तुम्ही स्वतःलाच म्हणाल, मी हार मानली नाही, म्हणून आज हे शक्य झालं. कुंभ राशी, हा क्षण फक्त एक काम पूर्ण होण्यासाठी नाही, तर हा तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. कारण या यशानंतर तुमच्यातील भीती निघून जाईल. तुम्हाला जाणवेल की संयम आणि श्रद्धा ठेवली तर काहीही अशक्य नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न अजून करा, सकारात्मक राहा, कारण अडकलेलं काम आता वेगाने पूर्ण होणार आहे. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य वेळी योग्य देतो. नंबर 2 आहे धनलाभाचा योग. या काळात तुम्ही खूप ताण अनुभवला आहे. कमाई होत होती पण टिकत नव्हती. पैसे येत होते पण अचानक खर्च वाढत होता. कधी घरातील गरज, तर कधी आरोग्याचा खर्च, तर कधी एखादी अनपेक्षित जबाबदारी, आणि तुमचं बजेट पूर्णपणे कोलमडलं. तुम्ही मनात विचार केला होता की इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही. काही वेळा तर अशी परिस्थिती आली जी गरजा आपल्या बाजूला ठेवाव्या लागल्या. पण आता ग्रहस्थितीवर मोठा बदल होत आहे. धनभावावर सकारात्मक दृष्टी पडत आहे. ज्या पैशांची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती, सकारात्मक दृष्टी पडत आहे. ज्या पैशांची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती, थांबलेले पेमेंट मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. अतिरिक्त जबाबदारीमुळे वाढीव उत्पन्न मिळू शकते. व्यवसाय करणारे अचानक मोठा ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अनपेक्षित नफा मिळू शकतो. विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही, तर टिकणारही आहे. तुम्हाला पैशांचं योग्य नियोजन करण्याची बुद्धी मिळेल. तिथे आता स्पष्टता येईल. घरात आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होईल. कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील पैशांबद्दलची भीती कमी होईल. कुंभ राशी, हा काळ तुम्हाला शिकवतो की कधी कधी उशीर होतो पण अन्याय होत नाही. तुमच्या प्रामाणिक मेहनतीचं फळ आता मिळायला सुरुवात होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आला की अहंकार करू नका. थोडी बचत करा, थोडं दान करा आणि देवाचे आभार माना, कारण हा धनलाभ केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कर्माचं फळ आहे. नंबर 3 आहे नातेसंबंधात मोठा बदल. कुंभ राशी, तुम्ही बाहेरून खूप मजबूत दिसता पण मनाने खूप भावनिक आहात. गेल्या काही काळात नातेसंबंधामध्ये काहीतरी बिनसलं असेल. एखादं गैरसमज, न बोललेलं शब्द, तुटलेला संवाद आणि अंतर्गत गेलेलं खूप काही सांगून इच्छित होतं.
काही वेळा अहंकार आडवा आला तर काही वेळा परिणाम आला. पण घरात तणावाचे जोडीदाराशी मतभेद, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी थंडपणा यामुळे तुमच्या मनावर खोलवर वेदना निर्माण झाली होती. तुम्ही अनेकदा एकटे बसून विचार केला, आपण इतकं काय वाईट केलं, पण उत्तर काही मिळालं नाही. आता मात्र परिस्थिती हळूहळू बदलत आहे. ग्रहांची ऊर्जा संवाद वाढवणार आहे. ज्या व्यक्तीने तुमच्याशी बोलणं बंद केलं होतं ती अचानक संपर्क करेल. एखाद्या मेसेज, कॉल, एखादा प्रत्यक्ष भेट किंवा गैरसमज दूर होण्यास सुरुवात होईल. मनातील जे शब्द आधी बोलले गेले नाहीत ते आता स्पष्टपणे बोलले जातील. विशेषतः वैवाहिक जीवनात मनात सुधारणा होण्याचे संकेत आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित साथ आणि समजूत मिळणे, प्रेम व्यक्त होईल. हे नातं तुटण्याच्या मार्गावर होतं ते पुन्हा मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील. छोटीशी कौटुंबिक आनंद वार्ता घरात हसू आणतील. कुंभ राशी, तुमचं मन स्वच्छ आहे. तुम्ही कोणाचं वाईट विचारत नाही, म्हणून आता नशीब तुमच्यासाठी नात्यांमध्ये गोडवा परत आणत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माफ करायचं असेल तर करा, कारण येणारा काळ तुमच्या नात्यांना नवसंजीवनी देणार आहे. नंबर 4 आहे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने मोठी उडी. कुंभ राशी, गेल्या काही काळात तुम्ही कामाच्या बाबतीत खूप संघर्ष केला, मेहनत प्रचंड केली, पण त्याला योग्य मान्यता मिळाली नाही. ऑफिसमध्ये तुमचं काम इतरांनी वापरलं की तुमची कदरच होत नव्हती. व्यवसाय करणाऱ्यांसाठी परिस्थिती सोपी नव्हती. ग्राहक, कमी पेमेंट, उशिरा स्पर्धा, जास्त नफा कमी. पण आता वेळ बदलते आहे. तुमच्या करिअरच्या घरावर सकारात्मक ग्रहदृष्टी पडत आहे. अचानक एखादा प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमचा सल्ला मागतील. बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर इंटरव्ह्यूमध्ये यश मिळू शकतं. परदेशाशी संबंधित संधी, ऑनलाईन काम किंवा नवीन कौशल्यातून उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा ग्राहक, नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा अचानक वाढलेली मागणी तुमचं चित्र बदलू शकते. महत्त्वाचं म्हणजे ही उडी फक्त पैशापुरती मर्यादित राहणार नाही, तर तुमची ओळख, तुमचा आत्मविश्वास आणि समाजातील तुमचं स्थान उंचावेल. तुम्हाला जाणवेल की इतका काळ चाललेला आहे हा संघर्ष याच मोठ्या यशासाठी होता. कुंभ राशी, आता संधी तुमच्यासमोर येणार आहे, पण ती ओळखण्याची आणि पकडण्याची तयारी तुमच्यात हवी. भीती सोडा, धाडस करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण करिअरमध्ये जी मोठी उडी तुम्ही स्वप्नात पाहत होता ती आता वास्तवात उतरायला तयार आहे. नंबर 5 आहे नजरेपासून संरक्षण आणि मोठा आध्यात्मिक बदल. कुंभ राशी, गेल्या काही दिवसात तुम्हाला असं जाणवत होतं की सगळं ठीक चालू असताना अचानक काहीतरी बिघडतं. काम जवळजवळ पूर्ण झालं की अडथळा येतो, आनंदाचा क्षण येतो आणि लगेच तणाव निर्माण होतो. मनात अचानक अस्वस्थता, भीती किंवा नकारात्मक विचार वाढतात. कधीकधी कारण नसताना चिडचिड होते, झोप लागत नाही. कधीकधी आपण प्रगती करायला लागतो तेव्हा लोकांना सहन होत नाही. तुमचे यश काहींना खटकतं. त्यांचा मत्सराच्या नजरात तुमच्यासमोर फिरत होत्या, त्यामुळे कामे अडकत होती. परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहेत. तुमच्या राशीवर आध्यात्मिक संरक्षणाची शक्ती वाढत आहे. महादेवांची कृपा तुमच्या भोवती अदृश्य कवच तयार करत आहे. जे नकारात्मक परिणाम होत होते ते हळूहळू कमी होतील. घरात शांतता परत येईल, मनातील भीती दूर होईल. तुम्हाला पुन्हा ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा जाणून. विशेष म्हणजे या काळात तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीही वाढेल. तुम्हाला कोण तुमचं खरं आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी तुमच्याजवळ आला आहे हे स्पष्टपणे कळेल. चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवण्याची ताकद मिळेल. आध्यात्मिकतेकडे तुमचा ओढ वाढेल. प्रार्थना, ध्यान यामुळे मन शांत होईल आणि निर्णय अधिक योग्य ठरतील. कुंभ राशी, आता तुमच्यावर कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव राहणार नाही, कारण तुम्ही एक नवीन ऊर्जा टप्प्यात घेऊन प्रवेश करत आहात. हा काळ तुमच्या आत्मबलाचा आहे. फक्त तुम्हाला त्यासाठी एक छोटा उपाय लक्षात ठेवावा लागणार आहे. दर सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्र जपा. आता तुमच्या संरक्षणही आहे आणि प्रगतीचा मार्गही खुला आहे. कुंभ राशी, आज जे काही ऐकलं ते साधे भविष्य नाही. ते तुमच्या पडद्यावरचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.